आतिश शिंगटे आपण यायचंय लगेच. तुमच्यासाठी देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं देवदाजी भगत साहेबांच्या माध्यमातून, जो तुम्ही षटकार ठोकला होता. आणि अस्मक शेख तुमच्यासाठी देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर देवदाजी भगत साहेब आपण या पुढे आपल्या शुभ हस्ते द्या 200 रुपयाचं कॅश प्राइज. ते म्हणजे आतिशला, आतिश शिंगटे यावं आपण. आणि आतिश वाघ आपण देखील या, आपल्यासाठी देखील 400 रुपयाचं कॅश प्राइज आहे देवदाजी भगत साहेब यांच्याकडून. आतिश वाघ या आपण पुढं. आतिश वाघे आपण यावं पुढं, आपल्यासाठी देखील 400 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्यानंतर अस्मक शेख, अस्मक शेख आपण देखील या पुढे, आपल्याला देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे देवदाजी भगत साहेबांच्या माध्यमातून. 200 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाते अस्मक शेखला. आतिश वाघ आपण देखील या पुढे, देवदाजी भगत यांच्याकडून 400 रुपयाचं कॅश प्राइज. नक्कीच 400 रुपयाचं कॅश प्राइज देखील दिलं गेलं देवदाजी भगत साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर अनंताजी शिंगटे साहेब यांच्याकडून देखील कॅश प्राइज आहे. आतिश साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. गणेशजी जमदरे यांच्याकडनं 500 रुपयाची कॅश प्राइज आहे आतिश शिंगटेला. या आतिश लवकर या. पंच फक्त सामना 2 मिनिटं थांबवा. 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे गणेशजी जमदरे साहेब यांच्याकडून आतिशला. आणि त्यानंतर अस्मक शेख तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे अनंत शिंगटे साहेबांच्या माध्यमातून. या अस्मत लवकर, अस्मत या आपण लवकर. आनंद शेठ शिंगटे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे तुम्हाला. संतोषजी जमदरे साहेब यांच्याकडून यांचे शुभ हस्ते पारितोषिक दिले जाते. प्रवीण कदम आपण देखील यायचं आहे, आपल्याला देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आनंद शेठ शिंगटे यांच्याकडून. प्रवीण कदम आणि नितेश जमदरे तुम्ही जो शेवटच्या बॉलला षटकार ठोकला तुम्हाला देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. गेम ऑन. हॅलो, थँक्यू राहुल. तर मी विनंती करतो व्यासपीठासमोरचे आमच्या प्रेक्षक आहेत त्यांना प्लीज आपण तिथून बाजू व्हायचा आहे. तर विनंती करतो मी समोरचे खेळाडू आहेत त्यांना प्लीज आपण तिथून बाजू व्हायचा आहे. तर पुन्हा एकदा ओढूया मॅच कडे. पहिला चेंडूवरती एक सिंगल आणि एक सांगा की यश देखील मिळाला आहे. पहिला विकेट आणि एक रन देखील आले. दुसरा चेंडू बॅटच्या रेडर मध्ये घुटना टेक और षटकार दे. गौरव मात्रेच्या बॅट मधून येतो हा षटकार. प्लीज पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली, त्यानंतर रनआउट सुद्धा झाला. आपण पाहू शकाल दुसऱ्या चेंडूवरती भरपूर चांगला फटका गौरव म्हात्रेच्या बॅट मधून बिगिट षटकार पाहिला. पुन्हा एकदा घुटना टेकलाय, रिकामी जागा आहे ती भरून काढत असताना गौरव म्हात्रेच्या बॅट मधून पुन्हा एकदा मोठा धमाका स्ट्रोक बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स इन टू द फॅन्स चौका.
थँक्यू. तर सुमित साठी मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहू शकाल. एक षटकार खेचला होता देविताजी भगत हॅन्स आनंदा शेठ शिंगटे हॅन्स कडून. पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात. काय सुरुवात, दमदार सुरुवात, फ्लॅंग स्टार्ट निर्माण करून देते गौरव. आता मात्र मिस टायमिंग शॉट, कोणताही फिल्डर नाहीये पण त्या ठिकाणी मी म्हणेन चेंडूला पाठवून दिला आहे. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर गौरव मात्रेच्या बॅट मधून अजून एक मोठा धमाका. बिग 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 हिट षटकार. अगदी मैदानाच्या आत जबाबदारी होती आणि अगदी जबाबदारीने मात्र चांगला खेळ करत असताना पहिल्या षटकामध्ये जणू काही घातकी ठरतोय की काय फलंदाज. अगदी आतापर्यंत आपण पाहिला 2 षटकार आणि 1 चौकार आलाय गौरवच्या बॅट मधून. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहू शकाल. पंच मात्र खराब चेंडूची खून करतात. हा इथनं खराब चेंडू आहे. यस इट इज अ व्हाईट बॉल. इथनं 1 धाव मिळेल. एक बोनसच्या स्वरूपात धाव मिळेल सद्गुरू स्पोर्ट्सच्या टीमला आणि या एका धाबेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती. पुन्हा एकदा हा चेंडू पाहावा लागेल. यस टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू निघून जातोय आणि अजून एक हा खराब चेंडू फिकी करत असताना आपण पाहू शकाल. राजू कुठेतरी दडपण आहे की काय राजूवरती. आपण पाहिलं मागच्या 3 चेंडूवरती मोठे फटके आले गौरवच्या बॅट मधून स्ट्राईक वरती. तोच गौरव आता मात्र गोलंदाजावरती घातकी ठरत असताना पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. पण गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस हा येतो इथनं निर्धाव चेंडू. तर गौरव मात्रेसाठी सुवर्ण संधी. लगोपाठ 3 बिगिट 3 षटकार जर लगावले तर गौरव मात्रेला मात्र सैबाज शेख आणि तुषार कडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. त्यानंतर आपण पाहू शकाल हा निर्धाव चेंडू. पहिला षटकाचा खेळ इथनं समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली सद्गुरू स्पोर्ट्सची तब्बल 18 या आकड्यावरती 1 गड्याच्या नुकसानात. डीजे असावी 19 धावा. यस कंटिन्यू. दुसरा षटक आपण पाहू शकाल. 5 षटकांचा हा सामना. 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असतील तर मी विनंती करतो स्पीडअप करा. दिलेल्या वेळेत हा सामना मात्र पूर्ण करा. तर यानंतर होणारी लढत शौर्य 11 विरुद्ध मृणाल 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन आपण इनिंग ब्रेक मध्येच नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा मॅच कडे बोलली आपण पाहू शकाल. दुसरा षटक प्रगती पथावरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचा दुसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज. बॉलिंग मार्क वरती कैलास. स्ट्राईक वरती बंटी. अगदी हा चेंडू पाहिला तर टप्पा पडल्यानंतर नक्कीच डॉमिनेट करून जातो. निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या स्थगित राहिली 19 या आकड्यावरती. पहिल्या जोर मध्ये आपण पाहिलं अजय 19 रन्स आल्या. 2 षटकार 1 चौकार देखील आला आणि आपण पाहिलं तर 2 खराब चेंडू सुद्धा फेकलेत गोलंदाज राजूने. त्यानंतर हा शॉट आपल्या चेंडू फक्त दिशा दिली. गॅप मधून चेंडूला पाठवलं. अगदी सुईमध्ये ज्या प्रकारे धागा आपण भरतो त्याच प्रकारे हा चेंडू मात्र गॅप मध्ये टाकत असताना येतो हा बंटीच्या बॅट मधून चौकार. थँक्यू डीजे. बंटीसाठी सुवर्ण संधी. लगोपाठ 3चा चौकार आले तर देविताजी भगत यांच्याकडून 500 रुपये आणि लगोपाठ 3 षटकार आले तर पुन्हा एकदा 1000 रुपयाचा कॅश प्राइज. अगदी जास्त मेहनत घ्यावी लागली या मॅच मध्ये बंटीला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती कैलास. पहिला चेंडू पहिला डॉट आला. त्यानंतर डॉट चेंडूची भरणा काढले चौकारांना. लो फुल टॉस फक्त दिशा दिली. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आपण पाहू शकाल अमोलला. बट त्यानंतर बॉलला चांगल्या रीतीने गॅदर केला. बॉलला उचलले फेकतील फक्त सिंगल. गौरवने नकार दिली. यस आपण इथनं सिंगल वरती सुद्धा हिरण घेऊयात. बट त्यानंतर धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाजाला आपण पाहू शकाल. चौकार आल्यानंतर कमबॅक करत असताना फुलटा सुद्धा परभणी होती बंटीसाठी. पण त्यानंतर संयम ठेवत असताना फक्त एक सिंगल स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलं गौरव मात्रेला. कारण की माहिती आहे बंटीला की गौरव चांगली बॅटिंग करतो. त्यानंतर खोलवटा पता चेंडू अगदी आपण पाहिला 30 या सर्कल मध्ये चेंडूला अडवण्यात जातं. पण त्यानंतर हा येत नाही निर्धाव चेंडू.
सातत्याने यस नो वेटचा कॉल करत असताना चांगल्या धावा येत उभारतात, पण त्यानंतर या चेंडूचा विचार केला. हा चेंडू मात्र फिल्डरच्या हातामध्ये होता. धावासाठी नकार दिला गौरवनं. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा कोणत असतं यार. खोलमटाचा चेंडू बॅटची हलकीची बॅक स्लिप मध्ये हा चेंडू निघून जातोय, पण त्यात हलकीशी अपील झाली. यस पंच सांगतात की फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे की नाहीये, नक्की बातचीत होते. थर्ड अंपायर विनंती करतो आम्ही 10 क्रिकला आपण पाहायचं. डिसिजन इज अ पेंडिंग, एकदा विद्या पूर्ण आहे की नाहीये ह्याच्यासाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय पंचांच्या वतीनं. पाहू शकाल आपण बंटी धोक्यात आहे की काय. आमचे ऑफिशियल 10 क्रिकची संपूर्ण टीम मात्र या चेंडूवरती जो रिझल्ट आहे तो मग नक्कीच काही वेळात आपण पाहू शकाल. तत्पर्यंत पुन्हा एकदा वळूया आपण डीजे कडे. फलंदाज बाद असेल, मैदान सोडावं लागेल बंटीला. अगदी काही गरज होती का धावायची, पण त्यात नंतर आपण पाहू शकाल बंटी बॅक टू द डगआउट. सांघिक यश मिळत असताना आई गावती स्पोर्ट्सच्या टीमला फलंदाज बाद. डीजे खोलवटपाचा चेंडू ऑन साइडला फक्त दिशा दिली. त्यानंतर आपण पाहू शकाल अतिशय वेगाने आलेत अमोल बॉल वरती, पण त्यानंतर यस नोचा कॉल देखील झाला, पण त्यात नकार दिला गौरवनं. फक्त आणि फक्त एक सिंगल. त्या दरम्यान आम्ही आभार व्यक्त करतो दिविदाचे भगतांचं, कारण की कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांनी 500 रुपये आम्हाला देण्याचं जाहीर केलंय. पुन्हा एकदा त्यांचा आम्ही आभार. पाहता पाहता 2 षटकांचा खेळीतनं झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना सद्गुरू स्पोर्ट्सची धाबसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावरती. पुन्हा एकदा वळी जात आपण आपल्या डीजे कडे. बाकी आहे आपण पाहू शकाल ती एक मॅच शौर्य 11 विरुद्ध मृणाल 11. ती मॅच मात्र अतिशय महत्वाची असेल दोन्ही संघांसाठी, कारण का जो सामना जिंकेल तो या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा जिवंत होऊ शकेल आणि जो सामना मात्र हराल तो मात्र घरच्या वाटेला पुन्हा एकदा जाऊ शकेल. पुन्हा एकदा ही मॅच आपण बोलूयात, पुन्हा एकदा मॅच कडे बोलूयात. अतिशय महत्वाचा हा सामना दोन्ही संघांसाठी आणि आपण पाहू शकाल 2 सामने जिंकलेत आणि गावदेवी स्पोर्ट्सच्या संघानं आणि हा तिसरा धावसंख्या पहिली तर 25 आणि आपण पाहू शकाल सद्गुरू स्पोर्ट्स टीमला जो 2 सामने खेळले आणि 2 सामन्यामधून एक सामना हरलाय आणि एक सामना जिंकलाय. तिसरा सामना आपण पाहू शकाल दोन्ही संघांचा. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग मार्क होते, तिसरा षटक घेऊन आलाय तो म्हणजे राजू. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. डिफेन्सिव्ह क्रिकेट अगदी आपण पाहू शकाल. स्ट्राईक वरती उमेश फुटाणे होते, त्यांच्या माध्यमातून हा फटका सजला होता, पण त्यानंतर नकार दिली गौरवने की हा चेंडू नक्कीच ज्येष्ठ दर्शकाच्या हातामध्ये आहे. ज्येष्ठांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल जगदीश वल्लभेला नक्की चांगली कामगिरी त्यांच्या वतीनं झाली या मॅच मध्ये. निर्धाव चेंडू आला.
पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह क्रिकेट अगदी आपण पाहू शकाल स्वतःच्या फॉल मध्ये चेंडूला अडवायचा आहे फक्त या चेंडूवरती मिळेल एक सिंगल स्ट्राईक वरती अण्णाचं काम केलं ते म्हणजेच गौरव म्हात्रेला इथं मिळेल एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचली 26 लॉस ऑफ 2 विकेट 26 धावा 2 गड्यांच्या नुकसानात. तर चला मी विनंती करतो पुन्हा एकदा दोन्ही संघांना आपण स्पीडअप करा मित्रांनो इथनं अजूनही एक मॅच बाकी आहे. स्ट्राईक वरती गौरव स्क्वेअर कटचा हा फटका डीप मध्ये तानाचे आहेत अगदी एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकलाय 2 धावांचा मानस आणि रनआउटचा धोका पण त्यात नंतर फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ थ्रो थोडासा चुकीचा एंडला आला जर हा थ्रो नॉन स्ट्राईक एंडला आला असता तर नक्की चित्र थोडं वेगळं दिसलं असतं पण त्यात नंतर या 2 घातकी धावा होतील पूर्ण आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पाहिली पुन्हा एकदा जाऊन पोहोचली आणि पुढे सरसावली ते म्हणजे 28 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक होता ताकद देखील भरपूर होती या स्ट्रोक वरती अगदी अचूक टायमिंग घेतलं होतं गौरवने. कुठल्या स्पॉटचा चेंडू ऑन साइडला चेंडूला पाठवला फिल्डर होते अगदी त्याला हुलकावणी देऊन चेंडू निघून चाललाय काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर गौरव म्हात्रेच्या बॅट मधून येतोय हा नशिबाचा चौकार. आतापर्यंत 23 या धावसंख्येवरती नॉट आउट इनिंग खेळतोय चांगली कामगिरी आतापर्यंत गौरवच्या माध्यमातून तब्बल नॉट आउट इनिंग 23 या आकड्यामध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल गौरवला ज्यानं पहिल्या षटकामध्ये आक्रमक रूप धारण केलं आणि या मॅच मध्ये आणि या ओव्हर मध्ये सुद्धा आक्रमक रूप धारण केलं. आता मात्र हा चेंडू बॅटच्या रेडर मध्ये प्रॉपर टायमिंग झालाय चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर गौरव म्हात्रेच्या बॅट मधून बिग 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 हिट षटकार. काय फटकेबाजी होते मैदानाच्या आत गौरव म्हात्रेच्या माध्यमातून. तर मृणाल टीमचे आपण पाहू शकाल खेळाडू महेश फुटाने आले तर त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. त्यांना आपण पाहू शकाल पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा मॅच कडे बोलूया. षटकातील हा शेवटचा चेंडू बॅटच्या रेडर मध्ये आहे की नाहीये मिस्टरिंग शॉट जेलची संधी आणि शेवटच्या मुवमेंटला झाल्या चुका डिसिजन अजूनही पेंडिंग. यस अंपायर सिग्नल यस हा येतो इथला चौकार. सातत्याने चुका आणि चुका करत असताना या मॅच मध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स एक सोपा झेल होता. हा झेल जज करणं भरपूर महत्वाचा ठरला असता बट शेवटच्या मुवमेंटला मित्रमंडळानं गौरव म्हात्रेचा लक फॅक्टर आजच्या दिवसात ऑन आहे आणि चेंडूला पाठवून दिलाय 4 धावांसाठी. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली गाव सद्गुरू स्पोर्ट्सची टोटल 42 या आकड्यावरती डीजे. तर चौथा षटक आपण पाहू शकाल आईगाव स्पोर्ट्स टीमच्या वतीनं अमोल जमधरेला अगदी मी त्या मान्यानं गौरव म्हात्रे आतापर्यंत फलंदाज गोलंदाजांवरती आक्रमण रूप धारण केलं. अशीच घातकी इनिंग या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळते. अगदी कालच्या दिवसात तब्बल 26 चेंडू आणि 72 धावांची मात्र नॉट आउट इनिंग खेळला होता. आजच्या दिवसात पुन्हा एकदा गौरव मात्र तीच पारी खेळतोय की काय मैदानाच्या आत जणू काही ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय मागच्या मॅचचा. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हलक्या हाताने फक्त टॅप केला. ड्रम बॉक्स स्टाईलला ज्या प्रकारे आपण चेंडूला टॅप करतो त्याच प्रकारे उमेश फुटाणे या चेंडूला टॅप केला आणि स्ट्राईक वरती अण्णाचं काम केलं तर म्हणजेच गौरव म्हात्रेला. कारण की आपण पाहू शकाल उमेश फुटाणे यांना सुद्धा माहिती आहे की गौरवची बॅट आता मात्र चांगली बोलते मैदानाच्या आत. कारण की सातत्यानं आपण स्ट्राईक वरती गौरवला आणलं चांगल्या धावा येऊ शकतात. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हुक केला आणि चेंडूला पाठवून दिलाय फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. अगदी ठीक सरांचा मला सिग्नल येतोय यस चौकार.
37 या आकड्यावरती नॉट आउट इनिंग खेळत आहे. आताचा फटका पाहिला तर अगदी भरपूर चांगला स्ट्रोक, पण त्यानंतर आपण पाहू शकाल डीप मध्ये फिल्डर देखील तैनात आहेत. बॉलला उचलले फेकतील तत्पर्यंत होतील या वेगानं 2 धावा पूर्ण. काय रनिंग बिटवीन द आहे. अगदी आपण पाहिला स्ट्रोक पूर्ण केला त्यानंतर 2 धावा देखील पूर्ण. या 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 49 49 या आकड्यावरती. प्रत्येक गोलंदाजांवरती मोठा मोठा प्रहार करत असताना आपण पाहू शकाल गौरव म्हात्रेला. गौरव म्हात्रे ऑन अ फायर. काय बॅटिंग होते. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल मिस टायमिंग झाला होता, बट नो मॅच लहान मध्ये चुनून ट्रॅव्हल होते. फिल्डर आले होते, चुका झाल्या जगदीश कडून आणि चुकाचं रूपांतर आपण पाहू शकाल चौकार. तब्बल 43 या आकड्यावरती नॉट आउट इनिंग गेलतोय. दुसरं अर्धशतक येईल का गौरवच्याच बॅट मधून. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल परवणे आणि यस मोठा फटका आणि चेंडूला पाठवून दिलाय 6 धावांसाठी षटकार. तर प्रेक्षकांनी कॅच इथं पकडली. अयवा कॅच पकडली तर सोनूला विनंती करतो आपण याचा व्यासपीठावरती. तब्बल 49 या आकड्यावरती खेळतोय. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि दुसरं अर्धशतक होऊ शकेल का गौरवच्याच माध्यमातून. बॅटची हलकीची एज 50 होईल का पूर्ण. आणि शेवटच्या क्षणाला दुसरं अर्धशतक गौरव म्हात्रेच्याच बॅट मधून. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गौरवसाठी. गौरव बॅट वरती दाखवायचे. वेल प्लेड गौरव. तर सोनूसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. त्यांना अयवा कॅच पकडली तर सोनू विनंती करतो आपण यायचं. तर गौरव म्हात्रेसाठी मात्र 50 गाठले. अनंत शिंदे यांच्याकडून तब्बल 500 रुपये आणि दिविताची भगत या साहेबांकडून तब्बल 200 रुपये. अगदी अर्धशतक पूर्ण केला आणि 700 रुपयाचा आपण पाहू शकाल बक्षिसांची खैरात. काही इनिंग खेळते मैदानाच्या आत गौरव. प्रत्येक गोलंदाजांवरती मोठा 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 प्रहार आणि आपण पाहू शकाल 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली 59 या आकड्यावरती. अक्षरशः प्रत्येक गोलंदाजाला घाम फोडलं गौरव म्हात्रेनं. नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल आई गावदेवी स्पोर्ट्स टीमच्या वतीनं बॉलिंग मार्क वरती मुकेशला. मुकेश कामगिरी करेल का इथनं चांगली. मुकेश नक्कीच आपण पाहू शकाल इथनं कमबॅक करेल का. क्षमता तर आहे. मागच्या 2 मॅच मध्ये चांगली कामगिरी झाली. या मॅच मध्ये चांगली कामगिरी होईल का मुकेशच्या माध्यमातून. शेवटचे 6 चेंडू जर गौरव खेळला चांगली धाबसंख्या उभारू शकेल आणि गौरवला मात्र बाद केलं नक्कीच चांगली कामगिरी करू शकेल मात्र गोलंदाज. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आणि चेंडूला हुक केलाय. चेंडूला पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट धमाका स्ट्रोक षटकार. जिद्द चिकाटी मेहनत सगळं काही पाहायला मिळतं गौरव म्हात्रेच्या माध्यमातून. सातत्याने प्रत्येक गोलंदाजांना घाम फोडण्याचं काम कोणी केलं असेल तर ते मात्र केलंय गौरव म्हात्रेनं. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आता मात्र टॅप केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. एकदा तर पूर्ण झाली. दुसरा धावाचा प्रयत्न करेल का. बट त्यानंतर आपण पाहू शकाल शेवटच्या मोमेंटला मात्र विकेट सॅक्रिफाइस करत असताना उमेश फुटारेला हा मैदान सोडावा लागेल. तिसरा विकेटचा पत्र आपण पाहू शकाल आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल गौरव म्हात्रेला. तत्पर्यंत आपण बोलूयात डीजे. तर मी विनंती करतो आमच्या खेळाडूंना आव्हान प्लीज पायरीवरून उठायचं आहे तिथून. तर राज तसंच प्रशांत असतील तुषार असेल विनंती करतो सर्वांना. पण त्यानंतर या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका गौरव म्हात्रेच्या मॅट मधून. आता मात्र पुन्हा एकदा चौकार. पुन्हा एकदा बोलूयात डीजे इकडे.
तब्बल 61 या आकड्यावरती नॉट आउट खेळतोय. एकदा जोरदार टाळ्या होता द्या गौरव मात्रेसाठी. त्याने या करवई प्रीमियर लीग मध्ये तब्बल 2 अर्धशतक दाखवलेत. गुड बॅटिंग. अजूनही षटकातील 3 चेंडू बाकी. किती धावा इथनं जमा करेल गौरव प्रत्येक गोलंदाजावरती. मोठा प्रहार. हलकीशी अपील झाली. नक्कीच पंच सांगत असताना बाहेरच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल झाला, पण त्यानंतर स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केला मुकेशने. हा इथनं निर्धाव चेंडू आणि धावसंख्या आपण पाहिली तर ती मात्र स्थगित राहिली 70 या आकड्यावरती. आतापर्यंत 70 धावांपर्यंत मजल मारली सद्गुरू स्पोर्ट्स या टीमने. काय बॅटिंग झाली या मॅच मध्ये गौरव म्हात्रेच्या माध्यमातून. खोलवटाचा चेंडू अगदी आपण पाहिला तर नो चेंडू आहे. इथं रनाची संधी आणि यस फलंदाज बाद. बॉल काउंट होईल का सर? नक्कीच आपण पाहू शकाल तर नो बॉल. अगदी नो चेंडू फेकला म्हणजे फ्री हिटला परभणी. अगदी आपण पाहू शकाल स्ट्राईक वरती गौरव मात्रे. परभणी आहे उघडा डोले पहा नीट. यात नंतर येणार आहे फ्री हिट. खोलबटाचा चेंडू मोठा फटका आला. गॅप मध्ये चेंडू अगदी पुन्हा एकदा आपण पाहू शकाल गौरव मात्रेच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. 1 बाउन्स इन टू द फॅन्स. येतोय तो चौकार. अगदी वैयक्तिक तब्बल 65 धावा आहेत ना खेळी करत असताना गौरव मात्रे. शेवटचा चेंडू खोलवटाचा चेंडू हलकीशी अपील झाली, पण त्यानंतर आपण पाहू शकाल एक धाव तर पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानत असताना या पहिली इनिंग समाप्त झाली. एकदा जोरदार टाळ्या होत्या गौरव साठी. काय बॅटिंग गौरव. तर विनंती करतो शौर्य 11 टीम आणि मृणाल 11 टीमच्या दोन्ही कॅप्टनला आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तसंच या इनिंग कडे बोलूयात. पहिली इनिंग इथं समाप्त झाली आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावा संख्या आपण पाहिले तब्बल 76-77 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी आई गावदेवी स्पोर्ट्स या संघाला. तर या दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तसं आपण ऐकूया त्या मायक्रोफोन वरती वाईसाब मानकिवली राहुल चव्हाण सरांना. शौर्य 11 टीमचे कॅप्टन अंकुर, टीमचे कॅप्टन सुरेश, दोन्ही कॅप्टनना विनंती करतो आपण याच्या लगेचच. आम्ही मगासपासून अनाउन्स करतो आपण इनिंग ब्रेक मध्ये यायचं. आपण काय येत नाहीयेत. तर मृणाल 11 टीमचे कॅप्टन आलेले आहेत. विनंती करतो शौर्य 11 टीम अंकुर सिंग, तर प्रशांत आलेत. तर मी विनंती करतो आमच्या तर विनंती करतो संतोषजी जमदरे आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी करून घ्यायची आहे. तसंच मी विनंती करतो साहेबाज शेख आपण कुठे असाल तर यायचं आहे व्यासपीठावरती. पाहुण्यांच्या शुभास्ते आपण इतर नाणेफेकी पूर्ण करणार आहोत. आजच्या दिवसाची शेवटची मॅच शौर्य 11 विरुद्ध मोर्या विरुद्ध मृणाल 11 या दोन संघांच्या मधून ही एक लढत आपण पाहणार आहोत. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची लढत. टॉस जिंकलाय शौर्य 11 टीमने आणि डिसिजन अजून ही पेंडिंग ठेवलंय. आम्ही आभार मानतो आमच्या पाहुण्यांचं. यस, फिल्डिंग करण्याचे निर्णय घेतला आणि फलंदाजांसाठी इन्व्हाइट केलं मृणाल 11 टीमला.
तर विनंती करतो राहुल चव्हाण सरांना आपण यायचं आहे. थँक्यू. तर देवदाजी भगत साहेब यांच्याकडनं आमच्या समालोचन कक्षासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. साहेब धन्यवाद, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय देवदाजी भगत साहेबांच्या माध्यमातून. धन्यवाद साहेब. सर्व मॅचच्या दिशेने जिथे मात्र एक वाईट मॅच पाहायला मिळेल. दोन ताकदवर टीम मध्ये नक्कीच आई गावदेवी 11 या टीमने नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि क्षेत्रशंकराचा निर्णय घेतला होता आणि आमंत्रित केला होता फलंदाजीसाठी. ते म्हणजे सद्गुरू स्पोर्ट्स टीमला गौरवने जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर तुषार जमदारे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि शहबाज कडनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. तर काय बॅटिंग केली गौरव मात्रेने, तब्बल 66 धावा इथं नोंदवल्या. गेम ऑन, दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिलाच बॉल इथून मात्र एज लागली होती, एसटी रक्षकाने चूक केली आणि परंतु शॉट दरम्यान इथून मात्र चेंडू लगेच गॅदर केला गेला. दरम्यान एकदा एकवटी गेली आणि एका धाब्याच्या साथीनं स्वतःचं व संघाचं अकाउंट ओपन केलं गेलं आणि ऋतिक साठी देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज झाले, ज्यांनी मात्र आता चेंडू अडवला देवदाजी भगत साहेबांच्या माध्यमातून. नक्कीच देवदाजी भगत साहेबांच्या माध्यमातून इथून मात्र प्रत्येक खेळाडू प्रत्येक बॉल साठी, प्रत्येक कॅच साठी आणि प्रत्येक इथून मात्र मोमेंट साठी त्यांच्याकडे कॅश प्राइज आहे. गौरव मात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट ना ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, चेंडू इथून मात्र मिडॉनला ट्रॅव्हल होतोय. दरम्यान उमेश चेंडू उचलतील फेकतील, दरम्यान पुन्हा एकदा धाव मिळेल ती सिंगल डबल इथून मात्र प्राधान्य दिलं जात आहे. इथून विचार केला तर बाबू शेखला देखील आपण इनेक्शन मध्ये पाहू शकता. यावेळेस मिड शॉट मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपात एकदा जोडली जाईल आणि टीमची टोटल फलकावरती 3 धाबा. थोडीशी संत आणि संयमी सुरुवात पाहायला मिळते, स्लो बट स्टडी असं समीकरण मध्ये पाहायला मिळतं. नक्कीच संत वाहते इंद्रायणी अशी सुरुवात गावदेवी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. 77 धावांचा पाठलाग करायचा होता, 3 धावा इथून मात्र नोंदवल्या गेल्या. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न, लाईन खूप चांगली होती, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडीशी हरकत करून निघून गेला एसटी रक्षक ओमकारच्या हातामध्ये. डॉट बॉल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतो आणि गौरव म्हात्रे यांनी मात्र फलंदाजी करत असताना गौरव म्हात्रे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावलं होतं आणि तब्बल 66 धावा त्याच्या बॅट मधून या इनिंग मध्ये साकारल्या गेल्या. कालच्या दिवसामध्ये देखील 72 धावा त्यांनी बनवल्या होत्या. यावेळेस फटका तर चांगला आहे, तिथे फिल्डर उपस्थित आहेत. कल्पेशीतून मात्र हाताचा इशारा पुरवत असताना खूप चांगल्या रीत्या टिपला गेला जेल आणि संपूर्ण आलाय फलंदाज विशालचा खेळ लागणारा मोठा धक्का गावदेवी टीमला. फलंदाज बाद. असताना अमोलची काही देखील संपुष्टात लागणारा अजून एक मोठा धक्का टीम गावदेवी 11 ला. फलंदाज बाद.
जसा दुसरा इथून मात्र गडी बाद झाला तसा नक्कीच इथून मात्र आनंद व्यक्त केला त्याच्या माध्यमातून त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. विकेट हॅट्रिक साठी इथून मात्र सुवर्ण संधी होती आणि गमावली. अजून एक चेंडू इथून मात्र डॉट जातोय. नक्कीच इथून मात्र आनंद अनावर झाला होता तो म्हणजे सूरज म्हात्रेला आणि इथून अजून एक चेंडू जाईल डॉट. इथून विचार केला तर षटक क्रमांक पहिला संपुष्टात येईल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 3 धावा. चला स्पीड अप करा. 77 धावांचा पाठलाग करायचा होता परंतु इथून विचार केला तर गौरव मात्रेने कमबॅक करत असताना फक्त 3 धावा इथून खर्च केल्या. फलंदाज इथून विचार केला तर सलामी जोडी मैदानामध्ये अमोल आणि विशाल हे लवकर बाद झाले. तदनंतर संघाचा डाव सावरावा लागेल. 2 फलंदाजाला राजू आणि कैलास ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती कल्पेश जमदारे. यावेळेस मात्र घुटणार एक आणि तमाशा देख. यावेळेस मात्र कावकवाडीच्या क्षेत्रामध्ये मोठा धमाका फलंदाज कैलासच्या बॅट मधून यावेळेस संघर्षाचा शंख नाद करत असताना चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार. संध्याकाळच्या शांत वातावरणामध्ये आगरी कोल्यांची कुल सौम्य आहे. एकरुयाचं संगीत गोलंदाज दरम्यान तयार होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने कल्पेश. अजून एक बॉल ऑन साइडला बडवला. इथून मात्र पुन्हा एकदा मिडविकेट क्षेत्रामध्ये फिल्डर तयार होत्या आणि चेंडूला इथून मात्र अडवले गेले. दरम्यान 2 धावा एकवटल्या जातील आणि 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे सरकत असताना 11 धाबा स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळतात. 77 धावांचा इथून मात्र पाठलाग करायचे आणि तो पाठलाग करत असताना इथून मात्र सलामी जोडी लवकर परतली आणि इथून विचार करत तर राजू आणि कैलास हे जबाबदारीनिशी खेळ करत असताना कारण त्यांना देखील माहित द्या. इथून विचार केला तर 77 धावांचा पाठलाग करायचे आणि संयमी खेळी मैदानामध्ये करावेच लागेल. ओव्हर द विकेटने चेंज आउट गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फसवा चेंडू टाकला होता. गोलंदाज कल्पेशच्या माध्यमातून टप्पा पडल्यानंतर इन स्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. हातभर चेंडू वळण घेऊन निघून गेला यष्टीरक्षक गौरव म्हात्रेच्या हातामध्ये. यष्टीरक्षक गौरव म्हात्रे तुम्ही करेल कारण फलंदाजी देखील करतात गोलंदाजी देखील करतात. आता मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण त्याला पाहू शकता आणि वारंवार इथून मात्र गोलंदाजाला सुचवत असताना यावेळी देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक बीट झाले होते परंतु शॉट फाईन लेगला इथून मात्र खूप चांगल्या रीत्या इथून चेंडू लगेच गॅदर केला गेला. राजा हॅलो 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 यस तर राजा होते तिथे आणि राजा सारखाच इथून मात्र चेंडूला अडवलं गेलं त्यांच्या माध्यमातून. दरम्यान एक धाव एकवटली जाईल. एका धावेच्या साथीने टीमची टोटल फलकावरती 12 धाबा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होता. बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश जमदारे. बिगिट करण्याचा प्रयत्न. लाईन खूप चांगली होती. थोडीशी टप्पा पडल्यानंतर हरकत करून बॉल निघून गेला यष्टीरक्षक गौरव म्हात्रेच्या हातामध्ये. डॉट बॉल. कमबॅक करत असताना पहिल्या षटकाचा विचार केला तर 3 धाबा आल्या होत्या. त्यानंतर पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर 2 धाबा एकवटल्या गेल्या. पुन्हा एकदा डॉट बॉल आणि 1 धावा आल्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. चेंडूला खोदून काढला. 20 मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. वाईटिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील नाहीये. जे फलंदाजाने इथून मात्र षटकार ठोकला होता तो आता मात्र स्ट्राईक वरती आला होता परंतु षटक क्रमांक दुसरा इथून मात्र संपूर्ण आणि 2 षटकाच्या अखेरीस टीम 13 धावा. दहा धावा खर्च करत असताना गोलंदाज आपण पाहू शकता दुसऱ्या षटकामध्ये इथून मात्र कल्पेशने 10 धावा खर्च केला. आता मात्र गौरव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट न
यावेळेस खूप चांगला फटका इनसाइड आउटचा मादक सौंदर्य दाखवत असताना बॉल वन बाउन्स ओव्हर द लाईन डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला परत राजू धंद्रेच्या बॅटमधून हा स्ट्रोक 4 रन. तयार होता वर विकेट न विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीशेप मध्ये फटका एक्झिक्यूट केला. वाईट लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आले होते. उमेश थोडेसे पंपल होतील एकदा पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना बॉल अंतिम मोमेंटला इथून मात्र अडवला गेला की नाही हे देखील आपल्याला पाहायचं. आणि इथून विचार केला तर 2 धाबा एकवटल्या जातील आणि 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुढे जात असताना 29 धाबा स्कोअर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या. गौरव मात्रे यावेळेस आपण पाहू शकता फलंदाजी तर चांगली केली तब्बल 66 धाबा कुठल्या होत्या आणि इथून विचार केला तर पहिल्या ओव्हर मध्ये 3 धाबा आणि या ओव्हर मध्ये देखील चांगली गोलंदाजी. यावेळेस अनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. टप्पा पडल्यानंतर इथून मात्र चेंडू निघून गेला यष्टी रक्षक ओमकारच्या हातामध्ये. डॉट बॉल. डॉट बॉल आलाय इथून लगेच क्विक रिप्लाय मैदानात देत असताना गौरव मात्रेला आपण पाहू शकता टीमची टोटल यावेळेस जाऊन पोहोचली 19 आकड्यावरती. हाफ ट्रॅकर बॉल होता पुन्हा एकदा इथून मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु इथून विचार केला तर लाईन चांगली होती आणि रीड करता आले नाहीये स्ट्रायकिंग यांच्या फलंदाज राजू धंद्रेला. डॉट बॉलची होती समाप्ती. षटकातील इथून विचार केला तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सलगचे 2 चेंडू इथून मात्र डॉट फेकत असताना गोलंदाज गौरव मात्रे 77 धावांचा पाठलाग करायचे तुम्हाला मित्रांनो आणि 77 धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला सिंगल डबल काम चालणार नाही. चौकार आणि षटकार तुम्हाला दाखवावे लागतील आणि हेच इथून मात्र हेरलंय मी म्हणेन राजू धंद्रेनं आणि इथून मात्र बॉलने अखेर सीमारेषा गाठली का हे देखील पाहायचं आणि अंपायर सिग्नल फॉर रन. खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते फलंदाज राजू धंद्रेची. स्पीडअप करा जरा. 1 टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस खूप चांगला फटका पाहायला मिळते पुन्हा एकदा बी शेप मध्ये लेफ्ट केलाय डीप मध्ये इथून मात्र कल्पेश होते आणि त्यांना हुलकामध्ये देऊन बॉल अखेर गाठतोय सीमारेषा. सलगचा दुसरा चौकार फलंदाज राजू धंद्रेच्या बॅट मधून. तर येणारे 12 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता असेल. त्याला स्पीडअप करा फक्त त्यांना ताकीद द्या. अद्याप एक सामना खेळायचा आणि तो सामना पूर्ण करायचा याची नोंद देखील घ्यायची आहे. स्पीडअप करा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहू शकता उमेश फुटाणे यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज पण एकदा तयार होईल. उमेश फुटाण्याला आपण पाहू शकता बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल इथून मात्र लोअर्स फुटस होता. ऑन साइडला चेंडू उडवला मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये फिल्डरला संधी नाही आणि बॉल अखेर काढतो सीमारेषा. 1 बॉल फॉर द लाईन. 4 रन. मात्र सांगतोय डर मुझे भी लगा था फासला देखकर पर मैं आगे बढ़ता गया यहाँ पर रास्ता देकर खुद में खुद मेरी नजदीक आती गई मेरी मंजिल ये मेरा हौसला बुलंद देखकर. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न वाईट लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. हॅलो
तर 2 धावा पुन्हा एकदा एकवटल्या जातील. 14 वर्षाखालीच्या दोन टीम आहेत त्यांनी 1 वाजता यायचं इथं हजर रेसिंगवर. तर एक सूचना येते 14 वर्षाखालील जे कोणी खेळाडू आहेत, त्यांची उद्या मॅच आहे. त्यांनी 1 वाजता ठीक इथून उद्या दुपारी रिपोर्टिंग करायचं आहे. अंडर 14 चे खेळाडू तुमची उद्या मॅच आहे आणि तुम्ही ठीक उद्या 1 वाजता इथं मात्र रिपोर्टिंग करायची आहे. दरम्यान चेंडू जाईल डॉट बॉलने इथून मात्र समाप्ती होती आणि टीमची रणसंख्या आपण पाहू शकता 33 धावा स्कोर मध्ये नोंदवल्या गेल्या. म्हणूनच पुन्हा एकदा तयार होईल राईट आर्म ओव्हर द विकेट न. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता, स्वतःच्या बरोबरमध्ये गॅदर करत असताना डायरेक्ट हिटची संधी होती आणि संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये झाला नाही आणि इथून एक धाव इथून मात्र एकवटली जाईल. एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे सरकत असताना 34. 2 चेंडूचा खेळ शिल्लक घ्या. षटक क्रमांक 14 इथून मात्र मार्गस्थ आहे. उल्हासजी जमदारे साहेब देखील पुन्हा एकदा आमच्या सोबत जॉईन झाले. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे साहेब आपलं. खरवे गावचे ग्रामस्थ मंडळ किंवा ज्येष्ठ नागरिक कोणी असेल तर लगेच यावं व्यासपीठावरती. उमेश ओव्हर द विकेट. हा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय. वाईट लागूनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू होता परंतु बनून फक्त बनून राहील दर्शक आणि बॉल नाकेर गाठले सीमारेषा. पुन्हा राजूच्या बॅट मधून संघर्षाचा शंखनाद करत असताना बॉल हिमतीने हारा पण हिंमत हारू नका, कारण परमेश्वराने प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घातलाय. अजून एक चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फिल्डर उपस्थित आहेत. चेंडूला उचलून फेक करते दरम्यान मिळेल ती सिंगल. या सिंगलच्या मदतीने एकदम एकवटली जाईल आणि टीमची टोटल पुढे जात असताना आता मात्र राजू धंद्रे इथून मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवतात. येणारे 6 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. तेवढ्या मी देईन. मारावे लागतील. 36 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस आपण पाहू शकता महेश जमदारे. चंद्रकांतजी भगत साहेब आपण यावं व्यासपीठावरती. स्पर्धा आपली आणि स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. चंद्रकांतजी भगत साहेब यावं व्यासपीठावरती. 6 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. गोलंदाज महेश ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल चेंज होता, पेस केला होता, गतीमध्ये परिवर्तन केला होता परंतु तितक्याच चांगला उत्तर देत असताना परंतु राजू धंद्रेच्या बॅट मधून हा धमाका. बॉल सीमा पार. उतुंग षटकार. प्रकाशी जाधव मुनाल 11 चे पॅकर्स आहेत आपण या व्यासपीठावरती. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आपलं. गोलंदाज दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होता. दुसरा बॉल इथून मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला टोलण्याचा प्रयत्न झाला होता परंतु प्रयत्न फसतो. विजयजी कदम साहेब आपण. विजयजी कदम या आपण व्यासपीठावरती. करवे गावचे ग्रामस्थ मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक आपण या व्यासपीठावरती. अजून एक चांगला स्ट्रोक परंतु राजूच्या बॅट मधून यावेळेस बॉल नाखेर गाठले सीमारेषा. पंचांचा इशारा. दमदार षटकार. असून तुमच्या रक्तात असलं पाहिजे, कारण तुमची सावली निर्माण करायची असेल तर खेळण्याची. हॅलो 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 माईक चेक. अजून एक चांगला स्ट्रोक फलंदाज राजू धंद्रेच्या बॅट मधून बॉल ऑन बाउंस ओव्हर द लाईन. 4 रन. उपस्थित असतील त्यांनी यावं व्यासपीठावरती.
आपल्या गावची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आणि शेवटच्या ओव्हर मध्ये इथून मात्र राजू धंद्रे ऑन फायर बॉल सीमा पार षटकार. आणि या स्लॉगरच्या षटकामध्ये इथून मात्र फटकेबाजी करत असताना राजू साठी देखील कॅश प्राइज झालाय. आनंद शेठ शिंगटे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. ओव्हर द विकेटने चेंज ऑफ द पेस केला होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि इथून मात्र विजय संपादित करत असताना आपण पाहू शकता सद्गुरू स्पोर्ट्स संघ इथून मात्र विजयी ठरतोय. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि गावदेवी टीमचं देखील कौतुक. जीत और हार आपकी सोच पर निर्भर करती है. मान लो तो हार होगी और ठान लो तो जीत होगी. आणि मात्र जीत प्रस्थापित केली आहे सद्गुरू स्पोर्ट्स टीमने आणि परास्त झाले गावदेवी टीम. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत.